तबला धन्यवाद बुवा. या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र भजनी बुवा, सुशांत जोईल बुवा अप्रतिम असा रूपाचा अभंग या ठिकाणी सादर केलेला आहे. धन्यवाद बुवा. त्यातून समाज प्रबोधन, निखळ मनोरंजन आपल्या शैलीतून आमच्या बुवानी केलेलं आहे. धन्यवाद बुवा. बुवा बोलता बोलता बोलले वेळेचं महत्व परबुवा समजलं पाहिजे. बरोबर आहे. वेळेचं महत्व पाळलंच पाहिजे. 100% त्या मताचा माणूस मी आहे. तुका काय करूचाच लागला नाही रे. तुका रेडी गावला, जबरदस्त साऊंड लागलं तुझं. दोन्ही बुवांना साऊंड लागतं असा नसता. आता त्याचा साऊंड 1 नंबरचाच आहे. A1 साऊंड आहे. पण काही काही जागेचा ह्या असता प्रॉब्लेम. बरोबर की नाही. आता हळूहळू थाऱ्या येतात आणि येणार. त्यामुळे थोडस उशीर झालं. काय तुका झोमला काय रे वांढरा दोघी. साऊंड लागला तर लोकांना ऐकत सुद्धा बरं वाटतं की नाही तर काहीतरी पाव आता कू आता म्हणजे बरोबर नाही वाटत ना. लेवल राहा पाहिजे साऊंडची. पकवास पण तेवढा वाजायला पाहिजे. तबला, कोरस, पेटी, बुवा तेव्हा तर ऐका श्रवणीय संगीत चांगला वाटतं नाही हो. नाही तर तुमका काय किळसवाड्यासारखं ऐका गेला तर तुम्ही काय म्हणतात फटकी बरं नाही तर आम्ही घरात चाललो आपले. ठीक आहे, थोडंसं उशीर झालो त्याबद्दल तुमची मी माफी मागतो. कारण मी माफी मागले म्हणून काय माझा मोठेपण कमी नाही होणार, उलट माझा मोठेपण वाढणार बुवा, लक्षात ठेव. त्यामुळे असं टायमिंगचं महत्व आहे. 100% खरं आहे. पण काही काही वेळ टाइम साऊंड तेवढं लागत नाही. त्यामुळे साऊंडसाठी थोडासा वेळ घ्यावा लागतो. त्याबद्दल हे तुम्ही समजलं पाहिजे होतं आणि त्यानंतर बोलला पाहिजे. बरोबर की नाही. रवलं विषय शालीचो ए दोघांका थंय बोलावून घेतल्याने बरोबर. त्या खुर्चीवर तू बसलोय, ह्या खुर्चीवर मी बसलोय. ओके. सत्कार झालो. सत्कार झाला झाला ताबडतोब पिशी घेऊन इले मंडळाचे माणूस. बरोबर. त्यांचा मत काय, शाल ती भूतू पिशी एक टाका, पिशी एक टाका. अरे 500 रुपयाचा जॅकेट घेतलंय तर लोकांना दिसाक नको. शाल घातलंय त्याच्या जॅकेटचा उपयोग काय. बरोबर ना. म्हणून मी शाल ती पिशीच घातली बरं आणि मंडळात पिशी दिलेली आहे. त्यामुळे त्याचो मी मान राखले. बरोबर काका. तकडे 200 आणून देतात. आकडे काय अजून बघितलं नाही राव. असं मस्करी म्हणून बाकी काय विषय नाही. तर ह्यो पण तू विचार करू काय होतं बाबा. ह्यो पण तू विचार करू काय होतं की पिशी सगळ्यांना दिलेली बरं. त्या पिशवीवर नाव बरोबर. त्या पिशीवर नाव सुद्धा त्यांनी काय सांगितलं, ह्यो नारळ आणि ही शाल या पिशीत टाका आणि गप आपले घरात घेऊन जावा. बरोबर. त्यांनी तुझ्या गळ्यात घालून सांगलेलं नाही की मंडळाची हा नाही. ठीक आहे, शाल गळ्यात घातली पाहिजे. आता थंडी आज कमी नाही. गेल्या वर्षी माझी इथे बारी होती. अरे आम्ही शाल अशी पांघरून बारी केली, एवढी थंडी होती. आता गरम होता आणि तू म्हणतो मी एक जॅकेट घातलंय त्याच्यावर शाल घेतलंय म्हणजे मेले ना तू भिजा. आवशी नो खरा सांगा हो. खैसून आणला ज्या नको होता काहीतरी पट्टा तितक्याच बोल. रुचेल तेवढं बोलावं आणि पचेल तेवढे खावं. तू मनोरंजन कर, त्याबद्दल काहीच नाही. बोलायलाच पाहिजे, नाही तर कोण थांबणार नाही. या मताचा माणूस मी 100% आहे. नको तर काहीतरी पॉईंट धरू नको. बोलायचा बोलू काहीतरी बोला नको. बाकी ठीक आहे. ते केळा बिळांचं सांगलं तर ठीक आहे. मग तितको मी खोळ होय काय रे. नाही तुम्ही सांगा. सुजित परब इतको खोळा 15 फळांची नावा सांगल्यावर 3 फळं सांगले फोपनीस म्हणता. फोपनीस एका देव काय खाऊ एकदा एकदा मोठा मोसंबी का फोपलीस आणि म्हणता रवली 12 ती 1 डझन केळी. ठीक आहे. बुवांची पण गंमत सांगतोय कसा उसनावण ठेवता नाही कोणाचा आणि आम्ही ठेवत नाही. बरोबर. शाळेतलेच दिवस होते. त्या ताटकर गुरुजी होते. आपणच चालल्या आणि मराठी भाषा वळवावी तशी वळते. सुर्वे साहेब ही वाईटोळी भाषा सगळ्यात. त्याला काय म्हटल्या ताटकर गुरुजी.
बरेच मॅडमचं अजून सांगितलं नाही त्या बाई पण एक आली तर नाव सांगतो ना नंतर थोड्या वेळात. ते सांगतो ना मी बोलत नाही ना कारण आपल्या तोंडात तसला शोभत नाही. त्याला बरोबर ताटकर गुरुजी. ताटकर गुरुजी होते आपल्या सुशांत जोईल बुवांना. मी त्याच्या पुढच्या वर्गात होतो. हे उगाच सांगता माझ्यावर होतो म्हणून. मी त्याच्या पुढच्या वर्गात होतोय आणि मी मोठो असल्यामुळे माका प्रत्येक वर्गात असं कधीतरी फिराक सांगायचे, जा बाबा काय पोरा करतात ते बघून ये जा. यो बाबलो दिसता बघा कसो गोंडस. तू शाले बिलीचा महत्व सांगतो. तू भजनी बुवा तुझ्या कपड्यात टिको अरे काही गेलो कसो लाव आता पटकन पॉईंट धरले शालीचो. त्या काढलं खोळो येऊन बसलो. हे पिशवे काय का फटके गावात दिलं नि. तर शाळेतली गोष्ट सांगते बुवांची. लहान होतो तेव्हा आणि तो तियो बोलायचो तोयो थोयो गुईजिनो गुईजिनो असं काय गुईजिनो थोडं तो तियो होता. आता ठीक आहे आता बरंच बोलता काय ते शेअर मारूक लागलो. मी म्हटलं भजन आता करीतच नाही की काय. हो यालय सगळे शेअरच धरूक लागलो दिसतो. बोला पाय रे किती बोला पाय कितके शेअर मारू पाय. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज महाराष्ट्र हा 100% सगळ्या लोकांनी मान्य केलेलाच आहे. बरोबर की नाही. हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. हे हिंदुत्व सगळ्यांनी मान्यच केलेलं आहे. आणि किती 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 एकदा सांगला बस आपल्या राजांचा मान इथे असायला पाहिजे बस. ओके अरे छत्रपती संभाजी महाराजांचा नाही कशा सांगलं मग. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांच्या लक्षात आहे तसं त्यांनी करून ठेवलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या कमी वयात एकही लढाई न हरलेला छत्रपती संभाजी महाराज होऊन गेलेले आहेत. एकही लढाई न हरलेला. शेवटची लढाईमध्ये काही काही लोक फितूर झाले आणि त्यांना पकडून दिलं आणि त्यांना कैदेत ठेवलं. तो अफजल खान नव्हे. अफजल खानाचा कोत्रो छत्रपती शिवाजी महाराजांनीच काढलेलो होतो. तो कोण होतो माहित आहे. औरंगजेब. या अल्लाह. तो करणारा औरंगजेब होतो. यो फकावता काहीतरी म्हणजे लागली तर लागली. आम्ही काय खुले हो काय रे. हो बोला तर त्या औरंगजेबने आपल्या राजाला छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत ठेवलं. धर्म बदलायला सांगितला. राजा आपले हल्ले नाही. शेवटी त्याने काय केलं हाल हाल करून राजांना मारलं. संपूर्ण शरीराची चामडी सोलून काढली. आमचा आता जरा जरी खर्चाटला का आम्ही पहिले डॉक्टराकडे चाललो. नाही रे नाही दुखता लय दुखता. संपूर्ण शरीराची चामडी सोलून काढली. गरम सळ्या तापून डोळ्यात घुसवल्या. डोळे फोडले. नख काढली. असे हाल हाल करून जीप तो छावा चित्रपट मध्यंतरी झाला बघा. एकदम जबरदस्त पिक्चर चालला आणि तो आम्ही बघायला गेलो. वाईट वाटलं. शेवटची जो सीन आहे बघा शेवटचा सीन जीप कापताना आपल्या राजाची मी अक्षरशः डोळे धापले. कारण त्या एवढा क्रूरने कोण मारू शकता. औरंगजेबच मारू शकता. या ठिकाणी तुषार लोट यांच्यासाठी 100 रुपये. माझ्यासाठी 100 रुपये. तेजस मेस्त्री भरणी यांच्याकडून आशीर्वाद रुपये 202 रुपयाचा पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद. हे घे तुषार. कैलासवासी संतोष रेडकर यांच्या स्मरणार्थ समीर रेडकर बरोबर ना. समीर रेडकर यांच्याकडून आशीर्वाद रुपये 201 रुपयाचा पारितोषिक आले. मंडळाचे ते स्वीकारतो. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. कैलासवासी संतोष रेडकर यांच्या आत्म्यात चिर शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. बक्षिसाचा स्वीकार करतोय. तर त्या शेवटच्या सीन मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जीप छाटली हो आणि असं हाल हाल करून आपल्या राजाचा हिंदू धर्मासाठी आपला बलिदान दिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी. हे कुठेतरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर की नाही. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अवघे 50 वर्ष जगले. जर 100 वर्ष जगले असते तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाची दरवाजा ही सोन्याची असली असती. बरोबर की नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी
कित्येक गड किल्ले आपल्याला कमवून दिलेले आहेत, बरोबर की नाही? त्या गड किल्ले मिळवण्यासाठी अनेक मावळ्यांची आहुती दिलेली आहे. आणि ह्या गड किल्ल्यावर काही काही लोक काय करतले, बाटले घेऊन जातात आणि कधीतरी मार पण खातात आणि त्यांना ठोकावूकच होय. या मताचा माणूस मी आहे. कारण ते गड किल्ले मिळवण्यासाठी कित्येक मावळे आपले घरातीर्थी पडलेले आहेत. ते गड किल्ले मिळवण्यासाठी आपण काय करतो ते सांभाळलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते कमावून ठेवलेलं आहे, हेच फक्त सांभाळायचं, बाकी काय करायचं नाही. नाही तर आता छत्रपती शिवाजी महाराज दिसतात ना, दाढी वाढवणार, दुकान आहे सोने, हे दुकान आहे, दाढी वाढवणार अशी छत्रपती शिवाजी महाराज. तसला काहीतरी करू नको तू. हा ते होणार पण. हा आता कसं बोललं, आता म्हटलं मीच महाराज आहे. ह्या मात्र तू मान्य केलं तर आधी माझा परफेक्ट पटला. कोण छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही. हल्लीचे पोरगे करतात, त्यांचं लुक करतात, दाढी वाढवणार, कपाळाला चंद्रकोर लावणार, केस बी जरा वाढवणार. छत्रपती शिवाजी महाराज व्हाईट शर्ट घातल्यात, बुलेट बाहेर काढल्यावर काय चाललो बाबलो, काय काहीतरी नाक्यावर उभं होतो दादा. आणि बुवाने सांगितलं ते मालेगाव मध्ये जी गोष्ट घडली ना, ते तसले प्रकार घडतात. त्यामुळे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठेतरी कमी होतंय. हे मालेगाव मध्ये जी घडली ना घटना, एका 4 चौघात घेऊन ना त्याचा सगळा त्याचा कापू गया, तेव्हा हे सुधारतले. खरोखर सांगते, म्हणजे अरे 4 वर्षाच्या बालिकेवर तुम्ही अत्याचार करता, म्हणजे तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला तुम्ही याला ना पाहिजे. कारण त्याचा मनुष्य म्हणून जन्माला आलाय, खूप मोठा पाप का. त्याका भर चौकात उभो करायचो, असाच नसाच तर सगळा कापून काढायचा. त्याच्याशिवाय ह्या सुधारणार नाही, बरोबर की नाही? ठीक आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी कमवून दिलेले ते आपल्याला सांभाळायचं आहे. आता बरोबर लागला बघ. आता तुका जरा तरी काय सांगलं, ह्या वाढव ता वाढव. मगाशी काहीतरी गडबड होती, ह्यो लिंबू घेऊन इल्लो, आपला मात्र व्यवस्थित लावल्या, चाक चूक आहे भारी. आणि हकडे भगा दे, आता जागा नेला रे, माझा पण लिंबू ताटा तू वाटला काय. हे पार उगाच बाहेर गेले नाही, तकडे दिल्याने नारळ, तो पण पिशवीतलो घेऊन गेले. काय रे चोरा, वारे चांडा आलो आमच्या वाट्याला काय. धन्यवाद. ठीक आहे, तर शाळेतली गोष्ट सांगतो. हा ता राहुला मी पेड करणार लगेच. हा उशीर जाता बघलं, त्याचं एकदम असताना तर बरोबर झाला असता. बरीचशी विरळ झाली इकडे, सगळे पळाले. तरी आज थंडी नाही ना. हो, तरी आज तेवढी थंडी नाही. थंडी असते तर मी शाल घेणार असते, थंडी लागता आता बाहेर. अरे 500 दिसाक नको, बघ तुला बघ. तर शाळेतली गोष्ट सांगते. ह्या का तो बोलायची सवय असता, पाठी बोला गुईजिनो मी सांगा गुईजिनो असं बोला तो. आणि ह्या का काय शिरा पडली एक आता भारी असतं. बरोबर, हे डोळ्याने अंध आहेत, पण ते भजनाचा आनंद घेता येत नाही. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे जबरदस्त हास्य मधुर आहे, चेहरा बघा एकदम प्रसन्न आणि भजनामध्ये तल्लीन. बरोबर काका, नमस्कार. तर ह्या काय हो, नमस्कार. तर शाळेतली गोष्ट, ह्या काय एक वाईट सवय म्हणजे काय, शेवटच्या बाकड्यावर बसायचो. बेंच होते, शेवटच्या बाकड्यावर बसायचो. अभ्यासा ढ छे काय नाही. कसं तरी 12वी झालो, कसं तरी असो ढकलीत. 14वी पुढे वाय शिकतस तर काय झालं रे हा म्हणजे लय लहानच रे तू. कोरोनात शिकवतो म्हणजे लय लहान. आमचा कॉलेज कोरोनात होऊन झाला. तर ह्याका पाटल्या बाकार बसायची सवय, आणि आसान नसन खिडकीतून बाहेर बघित राहायचो. एकदा गणिताचे मास्तर वर्गात दिले, आसान नसान बाहेर बघी. त्यांनी बघल्याने तो चॉक होतो, खडू फेकून मारले, टाम कोणाच्या आहे बसलो. सुशांत बाहेर काय बघतोयस. सुशांत अरे बाहेर काय बघतोयस. हो म्हणतो गुईजिनो होई बोया लुडबो गुईजिनो होई बोया. अरे झाला काय अरे बाहेर काय बघतोय. होई बोया कोंबी कवायत घालता. कोंबी म्हणता कवात घालता. होतो तो थोडं. गुजुनो होई बोया कोंबी कवात घालता. एक वायच
रे बाबा रे, कोंबडी ती कवाट घालतली त्यात काय नवला. अरे सुशांत, एवढा कसा काय मूर्ख तू. अरे कोंबडी ती कवाट घालतली नाही तर काय घालतली, पिल घालतली. कोंबडी ती कवाट घालतली त्यात काय नवल आहे. यो पोतलो गुला गुजी नो मग तुम्ही घालून दाखवा. आता गुजी कितक्या पडला खैसून कवाट घाईल. वारे तेच परत गणिताच्या गुरुजी इले वर्गात असोत. एका विचारल्याने प्रश्न, सुशांत स्टँडअप स्टँडअप 5 वजा 5 किती. तो तेव्हा लय लहान होतो, लय लहान. याला खिशात हात घातल्या. 5 वजा 5 काय त्या का जमना. थोड्या गुरुजी म्हणाले तुका असा जमाचा नाही. ठीक आहे, मी तुका जरा अजून सोप्या करून सांगतोय. समजा तुझ्या डब्यात 5 घावणे होत. समजा तुझ्या डब्यात 5 घावणे होत. 5वले घावणे मी खालोय. तर तू घराकडे काय सांगतलो. सांगते म्हणालो कुत्र्यात खाल्या म्हणून सांगतोय. म्हणजे असो पोचलो लय पोचलो तो. बघलास कसे पॉइंट आणल्या सूर्यानो, कसे पॉइंट आणले. शाल म्हणता गेली गय, शाल भुतवा घालू क्या का. माका गरम होता, तू जॅकेट नाही घातलं त्यामुळे तुका थंडी लागता. तू घाल, शाल घातला घालायलाच पाहिजे. पण कसा 500 रुपयाचं जॅकेटचं सोज आहेत ना हो. हा काका बरोबर की नाही. म्हणजे माझ्या स्थानावर मी बरोबर की नाही. मग एका सांगा जरा. अरे शोभ हिज अँड हर मध्ये घेतलेलं आहे ते काय काही. चला धन्यवाद, बाकी ठीक आहे. आणि महिला मंडळ नमस्कार. आपला विश्वासू सुजित परब, रागण असावा लोभा असावा, पण ह्याका जाताना सोडू नको. तुमका 1,500 गावतात त्याच्यावर डोळा येतो. भजन चालू झाल्यापासून 1,500 तुमका 1,500 तुमका 1,500 तुमका. अरे त्यांका गावत ते गाव ना, तुझा काय जळता. तुका नाही गाव. अरे त्याच्यात काय झालं माहिता, काही कायांची आता केवायसी करूची लागली. ह्याचं कारण बापियानी पण फॉर्म भरलेले. आई शपथ बापियानी पण फॉर्म भरलेली वेगळ्या नावात. तसा तर ह्याचा करूया काय. एकदा साडी न्यायची लागा त्या का. फोटो काढलो काय काम झाला, काहीतरी नाव टाकूया आपला. काय ह्याकाव 1,500 गावते. कसा करूया, तुझा मत. हा करूया काय. गाडीचा काय बाकी सगळं वेगळं वाटतं. लय म्हणजे तो लहान गोटच बाळ वाटणार बघे. ठीक आहे, काय आहे बुवा, त्यांना 1,500 भेटतात. आता कोणाच्या नावाने गावतात फटकी भरा ना. तुका काय करू जा तसे काय करू जा. येतात ते घवचे. ए बाबा तू कलकले इलेक्शन झाला, तू होय होत. नगरपंचायतीचा इलेक्शन झाला, तुका काय करू जा. तू 10 दिल्या त्यांना 7 दिल्या, तुका काय घेऊचे. 5 वर्ष तो फटके गाव तुमच्यावर येतो घेऊ काय. आता त्यांना 1,500 गावतात, घ्यावा आवश्यक हो तुम्ही. काय नाही घेऊचेच ते. पुढे 5 वर्ष गावती की नाही कोण सांगा. त्यामुळे घ्यायचे आपले, आपण 1,500 सोडायचे ना अजिबात. ह्याच्या नाना अजिबात लागायचा नाही. ठीक आहे, चला. बाकी काय जास्त बुवा बोलले नाही. जे काय बोलले त्याला परतफेड केलेली आहे. जास्त पण वेळ काढत राहता नाही. पुढे गजर आहे. धन्यवाद. चला चष्मे बहादूर मतला बुवा. ठीक आहे, प्रत्येकाचा. आता बाबू ह्यो एक माझा मित्र, तो पण चष्मा लावता. तो जो शेजारीन दिसत ना, शेजारीन दिसता ना. मी काढल्यावर दिसता, लावल्यावर दिसता, काढल्यावर दिसता, लावल्यावर दिसता, पेटीव दिसता, सगळा दिसता. पण या डोळ्यांसाठी वाईट लावलेलं दुखत. हा बरोबर. ह्याका काय सांगा, ह्याका लावल्यानंतर मडक्या वाटताला. ज्याका सोबता त्याला करायचा, ज्याका सोबत नाही सुर्वे हस्त. तुम्ही लावलात, तो म्हणता शेजारीन दिसत नाही. आता ह्या वेळा शेजारीन काय काय करू. ठीक आहे, चला. काय अशी खेळीमेळी बारी हो गई नाही तर फोडी नाहीसो करून टाकी. ते सगळे नाहीसे झालेले आहेत. काय रावला नाही त्यांचा. बऱ्याच जणांची सामाना खुटीयक लागली. कळलं काय. काही सगळे नावारूपा गेले, आता धगावले काय. आणि बुवानी सांगितलं तसं काय 3 गाणी इली गजरापर्यंत. त्यांना कपडा पेटी घेतलाय. खै रे डबल बारी खोय. यो काय भडगावात जावचा.
कोणा सुजित परब सुशांत होईल हा वा भारी येता काय तू का असा विचारला तर काय नाही म्हणजे बॅक करूचा लागता ठीक आहे जाऊ दे प्रत्येकाचं मनावर आहे काय करावं आणि काय नाही करावं हे प्रत्येकाच्या मनावर आहे ठीक आहे या ठिकाणी ध्यानाचा अभंग सादर करतोय जास्त पण वेळ काढता कामा नये गरे सारे ध पद पसा सारे गा पा धाप ग धाप गरे ग सारे ग गरे ग सारे रे तौसी हम तेरे शहर आए मुसाफिर की तरह दिता 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 हम तेरे शहर में आए मुसाफिर की तरह सिर पर लिखा मुलाकात का मौका दे रे हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह सिर पर कबा मुलाकात का मौका दे हम तेरे शहर में आए मुसाफिर की तरह पद सारे गारे गा पद पदा गर दर पद दर गर दर पद पदा पद पगरे गपदी पद गमा पद मरे सुंदर विधान उठे सुंदर विधान उभे सुंदर करकटेवारी ठेवो दिया करकटेवारी ठेवो दिया तुलसिया काश की तुलसिया आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळसी मकरा कुंडले तळपाती श्रावणी मकरा कुंडले तळपाती श्रावणी मकरा कुंडले तळपाती श्रावणी कंटी कौस्तुभामणी वीराजीता कंटी कौस्तुभा
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सुख दुःख दुःख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख Baba 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 dada baba dadi da baba 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 gagari da Saga baba baba dada baba baba da baba dadi da baba 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 gagari da re da saga saga तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुगा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा चांदण्याचे कोश माझा चांदण्याचे कोश माझा प्रिय कराला कोसवा प्रिय कराला कोसवा हे सुरानो चंद्रभा साधी सागा गम 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 रे रे नी धा धा साधी धा नी पद मम नी नी पद म ग गम 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 रे रे नी धा 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 गम धा धा रे धा 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 नी धा धा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायीण श्रीमुख आवडी रे पायीण श्रीमुख आवडी रे आवडी रे पायीण श्रीमुख आवडी रे आवडी रे तुळशी आसे गीता तुझी आरती पिता आवडे निरंतर हेची आवडे निरंतर हेची तुळशी हो Pita,